रिलॅक्स. विरुद्ध दिशेने बोलायचं नाही आपापसात. ओके रिलॅक्स. आता गुडघ्यावरती हात ठेवूया. गुडघ्यावर हात. गुडघे गोल फिरवूया. दोन्ही पाय एकत्रितपणे. दोन्ही पाय वेगवेगळे करायचे. परत एकदा कमरेवर हात घेऊया. आता काय करायचंय, फक्त उजव्या पायावर उचला आणि पायाचा पंजा पुढे पाठीमागे करूया. पायाचा पंजा पुढे पाठीमागे, पुढे पाठीमागे. ओके. आता काय करायचंय, पायाच्या अंगठ्याने गोल वर्तुळ काढायचंय. पायाच्या अंगठ्याने गोल वर्तुळ काढायचंय. विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने. आता संपूर्ण पाय गुडघ्यामधून न वाकवता गोल फिरवूया. विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने. आता पायाला थोडासा झटका देऊया. ओके रिलॅक्स. उभे राहून काय आसन करणार आहोत. ठीक आहे. तर पहिलं आसन आहे ताडासन. काय आहे ते, कसं करायचं. आपले दोन्ही हात आहे समोर घ्या. एकमेकांमध्ये गुंफा समोर करा. केले. आता खाली घ्या आणि हळूवारपणे हात वर. पाय जवळ आपले आहे, पाय जवळ आहे. आणि श्वास घेत वर जायचं आहे आणि आपल्या पुढच्या पंजावर यायचं. टाचा वर उचला, टाचा वर उचला. आपल्याला वरून कोणतरी खेचतंय. जोरात श्वास सोडत खाली, श्वास सोडत खाली आला. श्वास घेत परत एकदा वर. पूर्णपणे आपल्या पंजावर यायचं. पुढच्या टाचा जमिनीला टिकलेला नाही आणि थोडा वेळ स्थिर राहायचंय आसनामध्ये. दिवसभर राहिला तर फार सुंदर. ओके रिलॅक्स. हात खाली घेऊया. चेहरा समोर आहे. कोणी खाली झुकायचं नाही. थोडस पाय हलवूया. न बोलता करायचंय, ते बोलायचं नाही. आणि आता काय करायचं माहितीये का, श्वास घेऊन खाली जायचंय. आपलं नाक आपल्या अंगठ्यावर बघा. वेदांत, वेदांत, परमार्थ वेदांत. काय का लक्ष. ओके रिलॅक्स. काय सर वज्रासन. वज्रासनामध्ये बसूया. हा हे असंच पाठीमागं. वज्रासन माहिती आहे ना. लक्ष आहे सगळ्यांचं. हा तुम्हाला पाठीचा जास्त त्रास होतो किंवा ऑपरेशन झालेलं आहे असं पण आहे का. बोला आहे का. ऑपरेशन झालेलं आहे. हा ठीक आहे. तर त्यांचं काही पाठीचं वगैरे होत असेल, त्रास होत असेल किंवा काही ऑपरेशन झालं असेल तर त्यांना शक्य होतं तेवढंच करा किंवा नाही केलं तरी बोलायचं नाही. मला हा
काय करणार आहे आपण अर्धमच्छिद्र आसन. ते कसं करायचं आहे कृती बघा एकाला हात सरळ आहे आणि इथून डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडूया. लक्षात आलं. आणि काय करा, जो उजवा हात आहे ते पाठीमागे, नजर उजव्या बाजूला पाठीमागे. आणि श्वासासोबत राहूया, श्वासावर लक्ष केंद्रित करूया. ओके, विश्राम. लक्षात आलं. आता काय